बावरेमान अंतिम भाग. संध्याकाळी रिसेप्शन होतं. दोन्ही जोडपे परत तयारी करायला जातात. दिव्या आणि समृद्धी थोडा वेळ आराम करत असतात. आधिराज दिव्याला उठवतो. आधिराज म्हणतो, दिव्या उठ बच्चा, जा फ्रेश होऊन ये. तोपर्यंत मी तुला खायला मागवतो. मग तू रिसेप्शनसाठी तयार हो. दिव्या फ्रेश होण्यासाठी निघून जाते. आधिराज जोपर्यंत तिच्यासाठी ज्यूस आणि ब्रेकफास्ट मागवतो. ती बाहेर येताच तिला स्वतः खाऊ घालतो. दिव्याचं खाऊन होताच दिव्या तयार होत असते. रिसेप्शनला पहिले केशव आणि आलिशा आल्या यांची एंट्री झाली. सोबत त्यांची प्रिन्सेसही होतीच. त्यानंतर आपले नटखट कपल आकाश आणि आदिरा यांची एंट्री झाली. सगळे त्यांना भेटून जात होते. सगळ्यांची जेवणही झाली होती. आता वेळ होती बिदाईची. आदिरा आणि आलिशा एकमेकींना मिठी मारून रडायला लागतात. दोघी त्यांच्या डॅडजवळ येतात. आदिराजचे काका म्हणाले, काळजी घ्या स्वतःचीही आणि त्यांचीही. केशव, आकाश, काही चुकलं तर समजून घ्या, काळजी घ्या. अमित आणि अधिराज तर लांब उभे असतात. दोघी त्यांच्या जवळ येत अधिरा म्हणाली, भाई, तुम्हा दोघांना आम्हाला निरोप नाही देणार का? एवढ्या वेळापासून अमित आणि अधिराजने रोखलेले अश्रू आता अनावर झाले होते. चौघे एकमेकांना मिठी मारून रडायला लागतात. अधिराज आणि अमितचा दोघींवर खूप जीव होता. आता त्या सोडून जाणार म्हणून दोघे दुःखेही होते आणि चांगल्या घरी चालल्या म्हणून खुशी होते. अधिराज म्हणतो, आदिरा, बिचारा आकाशला जरा कमी त्रास देत जा. तू त्याला त्रास देशील आणि तुझी वहिनी मला त्रास देईल. आलिशा, तुझी आणि आरवीची काळजी घे. कधीही गरज लागली तर तुमचे भाई आहेत. आदिरा म्हणाली, भाई, वहिनीला जरा कमी त्रास देत जा आणि काळजी घे तिची. अमित, भाई, तू सुद्धा काळजी घे समृद्धी वहिनीची. आदिरा आणि आलिशा गाडीत जाऊन बसतात. आकाश अधिराला आणि केशव आलिशाला सावरत होते. आदिरा आणि आलिशा यांचं स्वागत त्यांच्या घरी सुरेख पार पाडलं होतं. मंडळी ही कुलकर्णी मेन्शनमध्ये आले. दिव्या म्हणाली, चला आता आपल्या ग्रुपमधल्यांचं सगळ्यांची लग्ने झाली. सगळे आपल्या संसाराला लागले. राम म्हणतो, हो ना, आता तुझ्या डिलिव्हरीचंच टेन्शन आहे. बस, तुझी डिलिव्हरी सुखरूप झाली की मला टेन्शन नाही. नीलम म्हणाली, अहो, आपण आहोत ना तिच्यासोबत. राम म्हणतोय, मी काय म्हणतो, अधिराज, आता दिव्याला इथेच राहू दे. नीलम आणि रिद्धिमा घरी असतात. तिला सोबत होईल आणि मुलीचीही पहिली डिलिव्हरी तिच्या माहेरीच करावी असते. राम असं बोलताच अधिराज दिव्याकडे बघत होता. दिव्यालाही अधिराजसोबत हवा होता. पण रामचंही म्हणणं बरोबर होतं. त्यांच्या बंगल्यामध्ये ते दोघेच राहत होते. त्यात अधिराज ऑफिसला जाणार, दिव्या एकटीच घरी राहणार. तिला काही त्रास झाला तर ती कोणाला सांगणार? राम अधिराजच्या उत्तराची वाट बघत होता. अधिराज म्हणाला, ठीक आहे, ती राहील इथे. मी तिला रोज भेटून जात जाईल. नीलम म्हणाली, तू काळजी नको करूस, आम्ही तिची नीट काळजी घेऊ. आधिराज, अमित, समृद्धी आज तिथेच थांबणार होते. बाकी सगळे त्यांच्या घरी निघून गेले होते. रामने दिव्यासाठी खालीच एक रूम तयार करून ठेवली होती. सगळे आपापल्या रूममध्ये जाऊन झोपले. असेच दिवस जात होते. सगळे खुश होते. पण एक व्यक्ती अशी होती की तिचा राग खूप वाढला होता. तिला काहीही करून दिव्याला त्रास द्यायचा होता. ती व्यक्ती म्हणाली, दिव्या, तुला सोडणार नाही मी. तुझ्यामुळे माझ्या मुली त्यांच्या लग्नात बोलल्या नाहीत. त्या सगळ्यांना जाऊन भेटल्या, पण आपल्या जन्मदाती आईजवळ आल्या नाहीत. फक्त तुझ्यामुळे दिव्याला आता 9वा महिना लागला होता. खूप हट्ट करायला लागली होती. रात्री कधीही भूक लागायची. राम तिला जे मागेल ते बनवून देत असायचा. अधिराजे रोज भेटायला यायचा. तोही तिचे हट्ट पुरवायचा. तोही ती फोन करताच हजर असायचा. आज समृद्धीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता. समृद्धीलाही 7वा महिना लागला होता. सगळे पाटील मेन्शनमध्ये जमले होते. दिव्या एका जागी बसून असते. मॉम तिच्या जवळ येत म्हणाल्या, दिव्या बाळा, बरं वाटत आहे ना? तुला बसायला त्रास होत असेल तर बाहेर आराम कर. दिव्या म्हणाली, नको मॉम, मी इथेच बसते ना, छान वाटत आहे लॉनमध्ये. आदिराज म्हणाला, पिलू, हे घे ज्यूस आणि इथेच बस, ओके? दिव्या म्हणाली, हो, तू जा, मी आहे इथे. कार्यक्रम मस्त पार पडला. सगळे जेवण करायला गेले. आदिराज दिव्याजवळ येत होता. पण दिव्या कुठे दिसत नव्हती. इकडे दिव्या घरात आली. तिला वॉशरूमला जायचं होतं. थोडं फ्रेश होऊन ती बाहेर येते तर तिच्यासमोर समायरा उभी असते, तेही गण घेऊन. समायरा म्हणाली, तुला काय वाटलं? तू अधिराज सोबत लग्न करशील, त्याच्या बाळाला तू जन्म देशील आणि मी फक्त तुमचा सुखाचा संसार बघत बसू का? नाही, कधीच नाही. तिचा अवतार बघून दिव्या घाबरते. दिव्या म्हणाली, हे बघ समायरा, तुझी तब्येत ठीक नाही आहे. आपण बसून बोलूया. समायरा म्हणाली, मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे, समजलं? तू मेली की माझा रस्ता मोकळा. तू तयार राहा मरायला. इकडे अधिराज तिला शोधत घरात येतो. सोबत रामही आणि कुणालही असतात. समोरचं दृश्य बघून राम
राम बोलतो, पिलू. दिव्यावर गण ताणलेली बघून तिघे ही घाबरतात. त्यांचा गोंधळ ऐकून बाकीचेही घरात येतात. सगळे समोरचे दृश्य बघून घाबरले होते. अधिराज म्हणतो, समायरा काय करतेस तू हे? ती गण खाली घे. आधी तुझं डोकं फिरलं आहे का? समायरा म्हणाली, नाही, ही आपल्यामध्ये आली आहे, मी हिला नाही सोडणार. विक्रम म्हणतोय, पिलू सोड बाळा, राग तूही पुढे जा, मी तुझ्यासाठी चांगला मुलगा बघेल. समायरा म्हणाली, नाही भाई, मला कोणी दुसरं नको, मला फक्त अधिराज हवा आहे. समायरा दिव्याजवळ येत तिच्या डोक्याला गण लावत तिला जिन्यातून घेऊन जात असते. सगळे तिच्या जवळ येत असतात. अधिराज केशवला इशारा करतो, तसं तोही जातो. राम बोलतो, सोड माझ्या बहिणीला. समायरा म्हणाली, कोणीही पुढे यायचं नाही, नाहीतर मी शूट करेल, मग ही ढगात. मोठ्याने हसत तिच्या आवाजाने संपूर्ण पाटील मेन्शन हादरला, कारण तिचा हातात सगळ्यांची जान होती. केशवही मागच्या बाजूने येतो. तो हळूच पावलं टाकत जेणेकरून तिला कळणार नाही. पण अचानक अधिराजची काकू काहीतरी आवाज काढून तिला सावध करते. ती मागे बघायला जाणार की तिच्या हातून दिव्याचा हात सुटतो. अधिराज तिला झेलायला जाणार त्याआधीच ती पायऱ्यावरून पडते. नेमकी पोटावर पडल्यामुळे ती जोरात किंचाळते. आई ग आ. सगळे तिच्याकडे धाव घेतात. केशव आणि कुणाल समायराला पकडतात. तिच्या हातून गन काढून घेतात. सगळे घाबरले होते. दिव्या जोरात कळवळत होती. तिचं दुखणं वाढलं होतं. अधिराजही तिला असं बघून रडायला लागतो. राम जबाबदारीने घेत. राम म्हणतो, आकाश पटकन गाडी काढ आणि अमित हॉस्पिटलमध्ये सांगून ठेव, टीम रेडी करायला सांग. अधिराजची मॉम नीलम श्वेता तिला सांभाळत असतात. ती पोट धरून रडत असते. राम तिला दोन्ही हातावर उचलून घेतो आणि गाडीत बसवतो. सगळे हॉस्पिटलमध्ये जायला निघतात. अधिराज बोलतो, रडू नको दिव्या, तू ब्रेव आहेस ना? हां, तुला काही नाही होणार, मी तुला काही नाही होऊ देणार. दिव्या म्हणाली, अधिराज आपल्या बाळाला वाचव. हां, तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. तिचं ओरडणं बघून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. अधिराज आणि राम तिथेच चक्रा मारत असतात. थोड्या वेळात केशव आणि कुणालही येतात. राम म्हणतोय, ती समायरा कुठे आहे? राम खूप चिडला होता. त्याचा आज रुद्र अवतार बघून कुणाल समजून गेला की आता समायराचं काही खरं नाही. केशव बोलतो, तिला आम्ही ठेवलं आहे एका ठिकाणी. राम म्हणतोय, अधिराज ती ठीक होईल, मी येतो जाऊन, तू इथेच थांब. नीलम म्हणाली, अहो आता तुम्ही कुठे चालले? राम तिच्याकडे रागात बघतो. त्याचे लाल डोळे बघून नीलम गप्प बसते. राम आणि कुणाल निघून जातात. विक्रमलाही टेन्शन आलं होतं, कारण विक्रमला माहीत होतं राम त्याच्या बहिणीवर आलं की काय करतो ते. डॉक्टरांची पळपळ चालू होती. डॉक्टर बाहेर येत. डॉक्टर म्हणतात, पेशंटची हालत नाजूक आहे, त्यांचं सीझर करावं लागेल, आम्ही दोघांपैकी फक्त एकाला वाचू शकतो. अधिराज म्हणतो, डॉक्टर तुम्ही माझ्या बायकोला वाचवा प्लीज. डॉक्टर आत जातात. अधिराज त्यांच्या मॉमच्या कुशीत रडायला लागतो. आलिशा त्याच्याजवळ येत. आलिशा म्हणाली, भाई रडू नको ना, तू शांत हो, काही नाही होणार. अधिरा म्हणाली, भाई पोलिसांना बोलाव. अधिरा बोलण्याने सगळे तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होते. आकाश म्हणतोय, पोलीस कशाला, तुला काय म्हणायचं आहे? अधिरा म्हणाली, भाई वहिनीच्या या अवस्थेला फक्त ती समायरा नाही तर माझी मॉम ही तेवढीच जबाबदार आहे. ती समायराला शामील असेल, कारण मगाशी घरात तिनेच समायराला सावध केलं. तिच्याकडे भलंही कोणाचं लक्ष नव्हतं, पण मी तिला असं करताना बघितलं आहे. कारण वहिनी पडली तर सगळे रडत होते, पण या बाईच्या ओठांवर हास्य होतं. काकू म्हणाल्या, काहीही काय बोलतेस अधिरा, मी असं का करेल? त्यापुढे बोलणारच की अधिराजच्या काकांनी येऊन तिच्या कानात वाजवली. काका म्हणाले, लाज वाटते मला तुझी बायको म्हणून घ्यायला. कशासाठी केलेस हे? तुझ्या अहंकारासाठी. ज्यापुढे तुला तुझ्या मुलींचंही सुख बघवलं गेलं नाहीशी, अशी आई असते का कुठे? डॉक्टर म्हणाले, कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर पाटील, तुम्हाला मुलगा झाला आहे. अधिराज म्हणतोय, डॉक्टर दिव्या कशी आहे? डॉक्टर म्हणतात, सॉरी. अधिराज फक्त सॉरी हा शब्द ऐकूनच सुन्न होतो. सगळ्यांची अवस्था ही सेम असते. राम आणि कुणाल समायराला जिथे बांधलं होतं तिथे येतात. समायराला बरंच मारलं होतं. राम तिच्यासमोर बसत राम बोलतो, तुला माहीत आहे का, माझ्या बहिणीवर डोळे वर करून बघणाऱ्यालाही मी सोडत नाही. मागच्या वेळेसही तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्या माणसाला मी आयुष्यातून उठवलं. आज तूही तेच केलंस, मग तुला काय शिक्षा करायची? तुला तर मी इझिली नाही मारणारच. हाच हात आहे ना, माझ्या पिनूला हात लावला होतास ना? कुणाल जाऊन उफडत पाणी घेऊन आला. कुणाल तिचा हात त्या उकळत्या पाण्यात टाकतो. समायराच्या तोंडून किंकाड्या बाहेर पडतात. समायरा म्हणाली, सोडा मला, प्लीज सोडा, मला त्रास होत आहे, मला सोडा. राम म्हणतो, इतक्यात घाबरलीस? अजून बरंच काही आहे. आर के क्या चीज है?
आज समजेल तुला, माझी बहीण माझा जीव आहे आणि तू तिलाच मारायला निघालीस. तेवढ्यात कुणालचा फोन वाजतो. कुणाल म्हणाले, आपल्याला निघावं लागेल राम. कुणाल रामच्या कानात सांगतो. राम बोलतो, हिला एवढं टॉर्चर करा की वाटलं पाहिजे आपण का असं वागलो. राम आणि कुणाल निघतात तर हॉस्पिटलमध्ये अधिराज धावतच दिव्याच्या रूममध्ये जातो. दिव्या निश्चित पडलेली असते. तो दिव्याचा हात हातात घेत म्हणतो, दिव्या, तू तू मजाक करत आहेस ना माझी? हां, मला माहीत आहे तुला काही नाही झालेलं. तुझा अधिराज तुला काही नाही होऊ देणार. तू मला असं सोडून नाही जाऊ शकत. मी मरून जाईल ग तुझ्याशिवाय. माझं सोड ग. आपल्या बाळासाठी तरी उठ ना. तुझा दादू आला, त्याला काय उत्तर देऊ मी? तो सुद्धा मारून जाईल ग. प्लीज उठ ना ग. अधिराज तिच्या चेहऱ्यावर किस करत असतो. तो तिला कुशीत घेत हलवत असतो. बाकीचेही त्याचा आक्रोश बघून रडत असतात. अमित बाळाला आत घेऊन येतो. अमित बोलतो, दिव्या, उठ बाळा, तुझ्या पिल्ल्याला तुझी गरज आहे. बघ ना, अगदी अधिराजसारखा दिसतो आहे हा. अमित बाळाला दिव्याच्या बाजूला झोपवतो. बाळ ही तिला हात मारत असतं. अधिराज म्हणतो, नाही दादा, ती ऐकत नाही आहे. मी पण नाही जगणार. मग मीही तुझ्या मागे येतो. आपलं बाळ राहिलं असंच बीड आईबापाचं. असं बोलताच दिव्या मोठ्याने श्वास घेते. अमित पटकन डॉक्टरला बोलावतो. डॉक्टर म्हणतात, त्या आता आउट ऑफ डेंजर आहेत. देवाचा चमत्कार म्हणावं लागेल. अधिराज बोलतो, डॉक्टर, ती शुद्धीत कधी येणार? डॉक्टर म्हणतात, येतील त्या थोड्या वेळात. डॉक्टर जातच अमित अधिराजजवळ येतो. अमित म्हणतो, आधी तुझ्या मुलाला नाही बघणार का? बघ तो कसा करतोय. अधिराज त्याला जवळ घेत, 4 दिवसाची वाट दोघांनी बघितली होती. आज तो दिवस आला होता. त्यांचं प्रेमाचं प्रतीक आज त्यांच्या हातात होतं. अधिराज बोलतो, भाई, हा सेम माझ्यासारखा आहे दिसायला. अधिराज बोलत असतो की बाळ रडायला लागतं. अधिराज त्याला शांत करत होता, पण अजूनच रडायला लागला. अधिराजची मॉम आत येत त्याला घेतात आणि बाहेर येऊन जातात. रामही येतो. राम म्हणतो, दिव्या कशी आहे? आणि मला भाची झाली का भाचा झाला सांग ना. अमित बोलतो, दिव्या ठीक आहे आणि हो, तुला क्यूट भाचा झाला आहे. राम म्हणतो, खरंच मी मामा झालो? दिव्यालाही शुद्ध येते. अधिराज तिच्या जवळ उभा राहतो. त्याला बघून तिच्या चेहऱ्यावर हसू पसरतं, पण सपाट पोट बघून ती घाबरते. दिव्या म्हणाली, अधिराज, आपलं बाळ कुठे आहे? अधिराज म्हणतो, दिव्या शांत हो, आपलं बाळ व्यवस्थित आहे आणि आपल्याला मुलगा झाला आहे. अधिराजची मॉम त्याला घेऊन येतात. दिव्या त्याला बघून आनंदाने तोंडावर हात ठेवते. दिव्याच्या बाजूला बाळाला झोपवतात. तोही तिला बघून खुश झाला. दिव्या म्हणाली, माझं बाळ अगदी त्याच्या डॅडवर गेला आहे अगाऊ. बघ कसा हात मारतो. तेवढ्यात सगळी गँग आत येते. बाळाला बघून आकाश बोलतो, चला आम्ही पण बाळाला बघणार. परिमल बोलतो, तू हो बाजूला, आधी मी बघणार. अधिरा म्हणाली, आधी मी बघणार, आत्या आहे मी त्याची. आलिशा म्हणाली, मी मोठी आहे तुझ्यापेक्षा, आधी मी बघणार. सगळे भांडत होते. बाळाला कोण बघणार म्हणून दिव्या आणि अधिराज त्यांच्याकडे बघत असतात. त्यांच्या गोंधळ ऐकून बाळ रडायला लागलं. सगळे शांत झाले, पण बाळ काही शांत होण्याचं नाव घेत नव्हतं. बिझी म्हणाल्या, सगळे बाहेर जा. दिव्या, बाळाला दूध पाज, त्याला भूक लागली असेल. दिव्या बाळाला उचलून घेत त्याला दूध पाजायला घेतो. तोही मिटक्या मारत दूध पित असतो. परत सगळे आत येतात. परत सगळ्यांची भांडणं. दिव्या म्हणाली, सगळे चूप, एकदम चूप, अजिबात आवाज नको. सगळ्यांना बाळाला भेटायचं आहे ना? सगळे जोडीने उभे राहा. बाळाला बघायचं आहे ना? चला नंबर लावा. तेही जोडीने. सगळे जोडीने उभे राहतात. आधी येतात आपली नटखट जोडी, आकाश आणि अधिराज. दोघेही बाळाला घेतात. अधिरा म्हणाली, वाव, किती क्यूट आहे हा. याची स्किन किती सॉफ्ट आहे. राव, मलाही असाच बेबी हवा. आकाश बोलतो, मला चालेल. मग कधी करायचं प्लॅन आपण? खट्ट्याड हसत सगळे त्यांना हसत होते. अधिरा तर आकाशकडे रागात बघत असते. आता येतात परिमल आणि श्वेता. श्वेता म्हणाली, दिव्या, बाळ तर अधिराजवरच गेलं आहे. फक्त डोळे तुझ्यासारखेच आहेत. परिमल बोलतो, हो ना, आपलं बाळही माझ्यावरच जाईल. श्वेता म्हणाली, तुझ्या जिभेला काही हाडं? सगळे आहे तिथे. नंतर येतात केशव आणि आलिशा, तेही त्यांच्या आरवी सोबत. केशव बोलतो, अधिराज, खरंच यार, बाळ किती क्यूट आहे राव. आलिशा म्हणाली, भाई, किती गोड आहे हा. आरवी म्हणाली, मम्मा, आपल्या घरी कधी येणार बाळ? मला पण पाहिजे बाळ. आरवीचं हट्ट बघून सगळे आवाक झाले. नंतर सगळे हसायला लागले. आलिशा तर कुठे लपू आणि कुठे नाही अशी झाली होती. आता येतात बाळाचे मामा आणि मामी. राम आणि नीलम पुढे येतात. नीलम बाळाला घ्यायला हात करणारच की तिच्या डोळ्यासमोर अंधारी येते. राम तिला पकडतो. तिथेच सोफ्यावर झोपवतो. डॉक्टर येतात. राम म्हणतोय, डॉक्टर, काय झालं असं? अचानक चक्कर का आली तिला? डॉक्टर म्हणतात, घाबरण्यासारखं काही नाही आहे. तुम्ही बाबा होणार आहात. सी इज प्रेग्नेंट. काळजी घ्या त्यांची.
सगळे परत जल्लोष करायला लागले. रामही खुश होता. त्याला तर काय करू न काय नाही असं झालं होतं. थोड्या वेळात नीलमला जाग येते. राम बोलतो, बरं वाटत आहे ना तुला? नीलम म्हणाली, हो, पण मला चक्कर कशी आली? राम म्हणतोय, नीलम, आपण आई बाबा होणार आहोत. यू आर प्रेग्नेंट. नीलम म्हणाली, खरंच मी आई होणार आहे? राम म्हणतो, हो. लव्ह यू. थँक्यू सो मच तू मला एवढं मोठं गिफ्ट दिल्याबद्दल. तिच्या कपाळावर किस करत. विक्रम बोलतो, आम्हीही आहोत बरं का इथे. रिधिमा म्हणाली, हो ना, आम्हाला विसरले हे. इथेच रोमॅन्स सुरू केला यांनी. सगळे खुश होते. दिव्या आणि अधिराज तर त्यांच्या बाळाला बघून आनंदी होते. आज बाळ 15 दिवसांचं झालं होतं. आज त्यांना डिस्चार्ज मिळणार होता. दिव्या आता थोडे दिवस राम जवळच राहणार होती. दिव्या आणि बाळाचं स्वागत खूप छान घर मस्त सजवलं होतं. दिव्याची रूम तर मस्त डेकोरेट केली होती. छानसा पाळणाही आणला होता. राम दिव्याची आणि नीलमची काळजी घेत होता. त्यांच्यावरच संकटही संपली होती. दिव्या आणि बाळाला घरी येऊन 5 दिवस झाले होते. अधिराजही रोज त्यांना भेटून जायचा. नाहीच जमलं तर व्हिडिओ कॉलवर बोलायचा. त्यांचं बाळही आगाऊ होतं. त्याला जास्त करून अधिराज लागायचा. अधिराज ऑफिसला जरी कितीही महत्त्वाची मीटिंग जरी असली आणि दिव्याचा कॉल आला तरी उचलायचा. एक दिवस राम, नीलम आणि दिव्या बसलेले असतात. दिव्या म्हणाली, दादू एक बोलू? राम म्हणतो, बोल बच्चा. दिव्या म्हणाली, तुला मुलगी झाली ना तर तू तिचा हात माझ्या मुलाच्या हातात देशील. तुझी मुलगी माझी सून होईल. राम बोलतो, मला मुलगीच होईल कशावरून? आणि हो, जर झालीस तर मी प्रॉमिस करतो ती तुझ्याच घरची सून होईल. आणि हा लबाड माझा जावाई, हो ना? संध्याकाळी अधिराज दिव्याला भेटायला येतो. दिव्या ही त्यांचीच वाट बघत होती. बाळ ही पाळण्यात खेळत होतं. अधिराज दिव्याला मागून मिठी मारतो. अधिराज बोलतो, काय करत आहेस माझी बायको आणि चाम? दिव्या म्हणाली, पिलू, तुझ्या डॅडला वेळच नाही आपल्यासाठी. अधिराज बाळाला हातात घेतो. बाळ ही त्याच्याजवळ येत तोंडातून आवाज काढत असतो. अधिराज बोलतो, दिव्या, मी तुला घ्यायला कधी येऊ? आता नाही मन लागत यार तुम्हा दोघांशिवाय. दिव्या म्हणाली, बाळाचं बारसं होताच आम्ही येऊ. अधिराज बोलतो, आपण आपल्या बंगल्यामध्येच राहणार आहोत. दिव्या म्हणाली, आपण पाटील मेन्शनमध्ये जाऊयात ना. सगळ्यांसोबत राहण्यात मी मज्जा आहे ती एकटं राहण्यात नाही आहे. अधिराज बोलतो, बघू पुढचं पुढे. दिव्या म्हणाली, एक विचारू, समायराचं काय झालं? अधिराज बोलतो, नाव नको काढूस तिचं. तिच्यामुळे मी तुला आणि माझ्या बाळाला गमावता गमावता राहिलो आहे. दिव्या म्हणाली, ठीक आहे, एवढं चिडू नकोस, मी फक्त विचारलं तुला. अधिराज बोलतो, चल, माझा राग घालवण्यासाठी मला एक किस पाहिजे, तरच माझा राग जाईल. दिव्या म्हणाली, जास्त लाडात नको येऊस, आता जरा चावटपणा बंद कर. एका मुलाचा डॅड झाला आहेस. अधिराज बोलतो, हो आहेस मी सावट, समजलं. अधिराज दिव्याच्या ओठांचा ताबा घेतो. आज बऱ्याच दिवसांनी ते जवळ आले होते. आज बारसं होतं. मस्त सजावट करण्यात आली होती. पाळणाही मस्त सजवला होता. दिव्या तयारी करत असते. तिची तयारी होताच ती बाळालाही तयार करते. अधिराज रूममध्ये येतो. दिव्याला टक लावून बघत असतो. दिव्या म्हणाली, असा का बघतो आहेस? अधिराज बोलतो, आज तू खरंच खूपच सुंदर दिसते आहेस आणि आज आपण फायनली घरी जाणार. दिव्या म्हणाली, मला नंतर बघा मिस्टर, आधी खाली चला. सगळे आपली वाट बघत आहेत. दोघे त्यांच्या बाळाला घेऊन खाली येतात. बाळ दिव्याला सोडताच रडायला लागतं. त्याला रडताना बघून अधिराजचा जीव वर खाली होत होता. अधिराजची मॉम म्हणाल्या, चला पटकन नाव सांगा बरं बाळाचं. बाळाला पाळण्यात टाकतात. अधिरा पुढे येत बाळाच्या कानात नाव सांगते. अमित बोलतो, आलिशा, जा, नावावरचा पडदा बाजूला करते. मोठ्या अक्षरात नाव लिहिलेलं होतं. दिव्यांश. सगळे त्या टाळ्या वाजवत होते. पण साहेब चिडले. अहो दियांश बरं का? साहेब लागले मोठ्या मोठ्याने रडायला. बिझी म्हणाल्या, दिव्या, बाळाचा त्याला बघ. दिव्या त्याला घेते. तरी तो शांत होत नसतो. ती त्याला रूममध्ये घेऊन जात त्याचे कपडे बदली करते. मग त्याला दूध पाजून झोपवते. रडून रडून तोंड लाल झालं होतं. दिव्या म्हणाली, अगदी बापावर गेला आहे हा. राग तर त्याच्यासारखाच आहे. अधिराज रूममध्ये येतो. दियांशला पाळण्यात शांत झोपलेलं बघून दिव्याला बोलतो, दिव्या, तू बॅग पॅक केलीस ना? आपल्याला निघायचं आहे घरी जायला. छोटू झोपला आहे तोपर्यंत जाऊयात घरी. अधिराज तिची बॅग घेत खाली येते. दिव्या ही दियांशला घेऊन खाली येते. राम बोलतो, बच्चा, काळजी घे तुझीही आणि माझ्या जवाईचीही. दिव्या म्हणाली, हो दादू, तूही काळजी घे नीलमची, जप तिला. नीलम, काळजी घे स्वतःची. अधिराज दिव्याला घेऊन निघतो. त्यांची गाडी पाटील मेन्शनला येऊन थांबते. दिव्या आनंदाने अधिराजकडे बघते. अधिराज बोलतो, मग कसं वाटलं सरप्राईज? दिव्या म्हणाली, खुश होऊन मस्त. दारात सगळे उभे होते. दिव्या आणि बाळाची वाट बघत दोघांना ओवाळून आत घेतात. सगळे खुश होते. बाळाच्या येण्याने सगळ्यांचा
वेळ त्यांच्या मागेच जात होता. अशातच समृद्धीची ही डिलिव्हरी झाली. अमित आणि समृद्धीलाही मुलगाच झाला होता. त्याचं नाव आर्यन ठेवण्यात आलं. सगळे गुन्ह्या गोविंदाने घरात नांदत होते. 25 वर्षानंतर आज सगळ्यांची धावपळ सुरू होती. कारण हे तसंच होतं. आज अधिराज आणि दिव्याचा लाडका लेक दियांशचं लग्न होतं. तेही राम आणि नीलमची मुलगी नीरासोबत. हो, राम आणि नीलमला ही मुलगी झाली होती. इकडे दिव्या तयारी करत असते. अधिराज तिला मागून मिठी मारत म्हणतो, आज माझी बायको खूप सुंदर दिसते आहे. आजही तू तशीच दिसते जशी आधी होती. वेळ कसा गेला कळलंच नाही ना. दिव्या म्हणाली, आज माझ्या मुलाचं लग्न आहे. मग मी सुंदर दिसायला नको का? आणि माझा नवरा मला बघेल. तो आजही या माझ्या रूपाला बघून घायाळ होतो. आदिराज बोलतो, मग दे ना एक किस. दिव्या म्हणाली, आता लाज वाटू दे. सून घरात येणार आहे, आता तरी सुधर. दोघे बोलत असतात की दोघांचं दुसरं सेंडेफळ म्हणजे अधिराजची जान, त्यांची मुलगी आत येते. अधिराज बोलतो, काय झालं आयुनी बच्चा? कम? आयुनी म्हणाली, डॅड चल ना लवकर, आज ब्रोचं लग्न आहे. बाई तुला बोलवत आहे. आणि आमची गँग ही आली आहे. दिव्या म्हणाली, आधी जा आर्यन, तयार झाला की नाही बघ जा. दिव्या आणि अधिराजच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाली होती. दिव्याने अधिराजला खूप मोठं गिफ्ट दिलं होतं. गोड बातमी देऊन त्यांच्या आयुष्यात आयुनी आली. दिव्या आणि अधिराजही खाली येतात. राम आणि नीलमही पाहुण्यासोबत बोलत असतात. सगळे आपल्या संसारात खुश होते. प्रत्येकाच्या संसाराला फुलं उमललेली होती. अधिराज, दिव्या, दिव्यांश, आयुनी, अमित, समृद्धी, आर्यन, राम, नीलम, नीरा, परिमल, श्वेता, परिणिता, कुणाल, रिधिमा, अंश, विक्रम, तारा, सुरिकृती, केशव, आलिशा, आरवी, कियांश, आकाश, अधिरा, आदित्य, अगस्त. आपल्या आई वडिलांच्या मैत्रीचा वारसा त्यांची मुलं चालवत होती. त्यांची ही मैत्री खूप खास होती. अंश आणि सुरिकृतीचं लग्न मागच्या वर्षीच झालं होतं. या वर्षी दियांश आणि नीराचं लग्न पार पडलं. आरवी सुद्धा तिच्या संसारात सुखी होती. आर्यन, त्याने ही परिणितीला प्रपोज केलं. त्यांची गाडी ही मार्गी लागली होती. लग्न छान पार पडलं. रात्री दिव्या आणि अधिराजचं रूममध्ये येतं. दिव्या मस्त झुल्यावर बसून विचार करत असते. अधिराज बोलतो, कसला विचार करते जाट? दिव्या म्हणाली, दिवस किती पटकन गेले ना. कुठे आपण कॉलेजमध्ये भेटलो, आपली भांडण आपल्यात दुरावा, गुपचूप लग्न करणं, प्रत्येक संकट झेलत आपलं नातं अजून मजबूत झालं आहे. आपलं कसं झालं माहीत आहे ना. 2 शरीर 1 मन आहे. दोघे एकमेकांच्या कुशीत निवांत बसून घडलेल्या गोष्टींचा विचार करत झोपी जातात. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा. आज कथा आपला निरोप घेत आहे. परत अशाच प्रकारे एक नवीन कथा मी तुमच्यासाठी घेऊन येणार, जी खूप छान मनाला प्रेरणा देणारी कथा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन कथामध्ये. धन्यवाद.